नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्याच्या कुशीत भीषण अग्निकांड। अक्कलकुवा तालुक्यातील 4 घरे जळून खाक। 20 लाखांचा संसार राख। पाडवी कुटुंबावर आभाळ फाटले। दुर्गम भागातील आर्त हाकेला सरकार साथ देणार का? नमस्कार। निसर्गाच्या सानिध्यात आणि सातपुड्याच्या अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथील दुधलीपादरपाडा येथे रविवारी सायंकाळी भीषण आग लागली। या आगीत एकाच कुटुंबातील बापलेकांची 4 लाकडी घरे जळून खाक झाली असून अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ऐन थंडीच्या दिवसात या आदिवासी कुटुंबांचा संसार उघड्यावर आला असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवार जानेवारी 11 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सम्मसा मिठ्या पाडवी, गोरा सम्मसा पाडवी, अनिल सम्मसा पाडवी आणि विलास सम्मसा पाडवी या चौघांची घरे एका पाठोपाठ एक अशा रांगेत होती। ही सर्व घरे लाकडी आणि कौलारू स्वरूपाची होती। सायंकाळच्या वेळी घरातील सदस्य बाहेर असताना अचानक एका घराला आग लागली। वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीच्या ज्वाळांनी क्षणार्धात रौद्ररूप धारण केले आणि बाजूची इतर 3 घरेही कचाट्यात घेतली। घराच्या जवळच शेतात एक महिला आपल्या चिमुकल्या मुलासह बसली होती। तिला घरातून आगीचे लोळ बाहेर येताना दिसताच तिने मदतीसाठी मोठा आरडाओरड केला। मात्र वस्ती दुर्गम भागात असल्याने आणि आगीची तीव्रता प्रचंड असल्याने ग्रामस्थ काहीही करू शकले नाहीत। बघता बघता डोळ्यादेखत आयुष्यभराची पुंजी आणि धान्य साठा जळून राख झाला। सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। या घटनेची माहिती मिळताच पिंपळकुटा सजाचे ग्राम महसूल अधिकारी राहुल धनसिंग पावरा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानीचा रीतसर पंचनामा केला आहे। प्राथमिक अंदाजानुसार घरातील अन्नधान्य, कपडे, दागदागिने आणि शेतीचे साहित्य जळून अंदाजे 18 ते 20 लाखांचे नुकसान झाले आहे। आमचं सगळं संपलं, आता राहायचं कुठं आणि खायचं काय, असा प्रश्न पाडवी कुटुंबासमोर उभा ठाकला आहे। या अतिदुर्गम भागातील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने विशेष बाब म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी मोलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।